शेतकरी निराधार यांच्या विविध मागण्यांसाठी पूर्णा ताडकळस राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन। राज्यभरातील शेतकरी, निराधार, दिव्यांग आणि कष्टकरी जनतेच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। याचाच एक भाग म्हणून पूर्णा शहराजवळील पूर्णा ताडकळस फाटा हा राज्य महामार्ग क्रमांक 61 वर सर्वपक्षीय व शेतकरी संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी पूर्णा शहर व तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। 7/12 कोरा करा, शेतीमालाला हमीभाव द्या, निराधार आणि दिव्यांग बांधवाच्या मानधन वाढ करा, त्वरित करा, शेतकरी विरोधी धोरणे थांबवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। अग्निशमन दलही यावेळी सतर्कतेसह उपस्थित होते। आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। आतापर्यंत या सरकारनं कोणती बी वाढ केलेली नाही, पण आमचे बच्चू भाऊ अन्न त्यागाला 7 दिवस बसले आणि पदयात्रा त्याने 7 दिवस काढून आम्हाला 1000 रुपयाचे अनुदान मिळवून दिले। त्यांचे धन्यवाद। माफी झालीच पाहिजे। बच्चू भाऊ हे कर्जमाफी सुद्धा झटत आहेत। अहोरात्र त्यांचे कष्ट आहेत, म्हणूनच कर्जमाफी होणार म्हणजे होणार। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू भाऊ यांनी जे हाक दिलेली आहे चक्काजामचे, त्या चक्काजामला आम्ही पाठिंबा देण्यासाठी दिव्यांग असून आणि त्यानंतर मी प्रहार संघटनेचा दिव्यांग सदस्य असून बरं, एक सांगा, सरकारनं 1000 रुपये तुम्हाला वाढ केलेली आहे, त्यावर तुम्ही समाधान आहात का? समाधानी नाही, समाधान पाहिजे तुम्हाला? कारण बाकी राज्यामध्ये 3 ते 5,000 पर्यंत संजय गांधी भेटते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 1000 रुपयाची वाढ केली, ती पण बच्चू भाऊ यांनी आंदोलन केल्याच्या नंतर। परंतु आम्ही एवढ्या 1000 रुपयावर आम्ही समाधानी होणार नाही। जोपर्यंत 3 ते 5,000 रुपये संजय गांधी होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। यांनी जे 24 तारखेला महाराष्ट्रभर चक्का आंदोलन जामचा हाक दिलेली होती, तर पूर्णाच्या वतीने, प्रहारच्या वतीने व सर्व पक्षीय याने पाठिंबा दिलेला व पाठिंबा दिल्याच्या नंतर सर्व शेतकरी बांधव एका ठिकाणी होऊन सरकारला आम्हाला जो कर्जमाफीचं जे आश्वासन दिलेलं होतं त्याचा जाब विचारण्यासाठी आज सर्व शेतकरी बांधव रस्त्यावर उतरलेले होते। पूर्णाहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा, परभणी। Thanks for watching Ekmat Digital.